ऋतुचक्र फिरत असतं, महिने उलटत असतात. मग मध्येच कुणीतरी घरातील वडीलधारी व्यक्ती म्हणते, यावर्षी अधिक महिना आहे बरं का. लहान मुले बुचकळ्यात पडतात. अधिक महिना म्हणजे काय? हा कोणता नवीन महिना आहे? वर्ष तर 12 महिन्याचं असतं, मग हा 13वा महिना कुठून आला? त्यांना असा प्रश्न पडतो, हा अधिक महिना येतो तरी कसा? अधिक महिन्याला मलमास, पुरुषोत्तम मास, अधिक मास किंवा धोंड्याचा महिना अशी भरपूर नावे आहेत. या महिन्याला शास्त्रकारांनी अशुद्ध मानले असले तरी काही व्रतवैकल्य करून या महिन्यात पुण्यप्राप्ती आपल्याला करता येते. या महिन्यात उपवास करणं किंवा एक भोजन करणं किंवा मौन भोजन करण्याचं व्रतसुद्धा केलं जातं. या महिन्यात आवडता खाद्यपदार्थ न खाण्याचेही व्रत घेतात. महिन्याच्या शेवटी एका ब्राह्मणाला त्या वस्तूचं दान करून मग त्या वस्तूचं सेवन करतात. अधिक महिन्यात सामान्यतः 33 महिन्यांनी येत असल्याने या दिवसात 33 अनारसे किंवा बत्ताशांचे सुद्धा दान केलं जातं असं सांगितलं आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आपली संस्कृती त्यागाला आणि दान देण्याचं खूप महत्त्व आहे. या महिन्यात अनेक दान देण्यास सांगितलं गेलं आहे. त्यातून हेच दिसून येतं की दान देण्याची सवय आपल्या हाताला असलीच पाहिजे. दिल्याशिवाय मिळत नाही आणि पेरल्याशिवाय उगवत नाही, हा निसर्गाचा नियम आहे. म्हणून त्याग करायला आणि दान करायला शिका आणि हे दानही सत्पात्र माणसाला किंवा महाराजांच्या सेवेसाठी देऊन भरपूर पुण्याचा साठा तुम्ही जमा करा. दान दिल्याने समोरच्यालाही आनंद मिळतो व त्याच आनंदाने आपल्याही आनंदाला उधाण येतं, आपल्याला समाधान मिळतं. या अधिक महिन्यात तुम्ही तुमच्या मुलाबाळांसाठी, कुटुंबांसाठी, घरात काही समस्या असतील तर त्यासाठी तुम्ही दानाच्या माध्यमातून तुम्ही भरपूर पुण्य कमवू शकता. जीवनात काही अशा समस्या असतात की त्या पैशाने सुटत नाहीत. पैसा हा गौण आहे, परंतु तुम्ही किती दान करता यावर ते अवलंबून आहे. सर्व ठिकाणी पैसाच काम करत नाही, पुण्यही पाठीशी हवं लागतं. तुमच्याजवळ पुण्य नसेल तर पैसाही काम करू शकत नाही. म्हणून पुण्य किती महत्त्वाचं आहे. अधिक मासात भरपूर पुण्य कमवा, त्यामुळे मनाला शांती मिळेल. दुसऱ्याच्या आनंदाने आनंदी होणं हीच तुमच्या मनाची उच्च अवस्था आहे. आता या धोंड्याच्या महिन्यामध्ये आपल्याला काही चुका करायच्या नाहीत. त्या चुका कोणत्या करायच्या नाहीत ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. पहिली चूक आहे सकाळी लवकर न उठणे. बघा, आपण काय करतो की सकाळी लवकर उठत नाही. आपली जी कामे असतात ती पुढे सरकली सुद्धा जातात. दिवस कसा निघून जातो हे आपल्याला समजत नाही आणि जी देवांची वेळ असते ती देवांची वेळ निघून जाते. आणि मग जी काही आपण सेवा करणार आहोत या महिन्यात किंवा जे काही आपण व्रत वैकल्य करणार आहोत त्याचं आपल्याला पुण्य मिळत नाही. त्यामुळे तुम्ही सकाळी लवकर उठा. लवकर उठून स्नान करा. त्यानंतर देवांची पहिली पूजा करा. तुम्ही जी काही या महिन्यात व्रत वैकल्य करणार आहात किंवा जी काही सेवा करणार आहात ती सेवा लवकर उरकून घ्या. सकाळी लवकर उरकून घ्या. यामुळे तुमचा जो पुण्याचा साठा आहे तो पुण्याचा साठा अधिक वाढणार आहे. आता दुसरी चूक आहे ती म्हणजे आपण पूजा घाईघाईत करतो. बघा, आपल्याला पुढे भरपूर काम आहे. माझं हे काम राहिलेलं आहे, माझं ते काम राहिलेलं आहे, म्हणून आपण पूजा घाईघाईत करत असतो. तर आपल्याला ही पूजा शांत मनाने, शांत चित्ताने, एकचित्त करून आपल्याला ही पूजा करायची असते. बघा, देवाला तुम्ही किती सेवा केली हे महत्त्वाचं नाही, पण तुम्ही किती भावाने ती सेवा केली हे देवाला महत्त्वाचं असतं. म्हणून तुम्ही 5 मिनटं जरी सेवा करणार असताल किंवा पूजा करणार असताल तर ती एकाग्र चित्तेने ती पूजा करा. घाईघाईत पूजा करू नका. मनात अनेक विचार ठेवून ती पूजा करू नका. त्या पूजेचं फळ तुम्हाला मिळत नसतं. तुम्ही जर मनापासून ती पूजा केली तर तुम्ही जी काही पूजा करणार आहात त्या पूजेचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. आता तिसरी चूक आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये अजिबात या महिन्यात वाद करायचे नाहीत.
राग, तुमचा जो काही राग असेल तो तुमचा राग थंडावायचा आहे. तुमच्या डोक्यावर बर्फ ठेवूनच तुम्हाला चालायचं आहे. या अधिकाच्या महिन्यामध्ये तुमच्या घरात जितकी शांतता असेल तितकं तुम्हाला याचा फायदा मिळणार आहे. त्यानंतर चौथी चूक आहे ती म्हणजे निंदा करणे. तुम्हाला कोणाचीही निंदा करायची नाही. या महिन्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे जेवढं तुम्हाला लोकांशी कमीत कमी बोलता येईल तेवढं तुम्हाला कमीत कमी बोलायचं आहे. कारण आपण जर गप्पा मारायला बसलो तर याचा त्याचा विषय निघतो आणि आपण एकामेकाची निंदा करायला सुरुवात करतो. त्यापेक्षा तुम्ही बोलणं टाळा, गॉसिप करणं टाळा. यामुळे तुमच्या तोंडून कोणाची निंदा होणार नाही आणि तुम्हाला या चुकीचं फळ भोगावं लागणार नाही. बघा, आपण रोज अन्न वाया घालवत असतो. तर आपल्याला या महिन्यात काय करायचं आहे तर अन्न वाया घालू द्यायचं नाही. तुम्हाला जितकं लागतंय, जितकं तुमच्या पोटासाठी लागतंय, जितकं तुमच्या घरातील सदस्यांना लागतंय तितकंच अन्न तुम्हाला शिजवायचं आहे. उरलेलं अन्नसुद्धा तुम्हाला गरम करून खायचं आहे. शक्यतो अन्न उरून देऊ नका. तुम्हाला जितकं लागतंय तितकंच करा. अन्न वाया घालवू नका. अन्नपूर्ण मातेचा अपमान करू नका. जर तुम्ही या महिन्यात अन्न कमी वाया घालवलं तर ह्याही चुकीचं फळ तुम्हाला भोगावं लागणार नाही. त्यानंतर बघा, तुमच्या घरामध्ये जितकी स्वच्छता असेल तितकी लक्ष्मी तुमच्या घरात येणार नाही. बघा, आता या सगळ्या गोष्टी त्या घरातील महिलेच्या हातात आहे. असं म्हटलं जातं की घरातील लक्ष्मी ही घरातील जी सून असते ती घरातील लक्ष्मी असते. म्हणजे जी महिला असते ती घरातील लक्ष्मी असते आणि ह्या लक्ष्मीच्याच हातामध्ये आपल्या घरामध्ये ही आपली धनलक्ष्मी येण्यासाठी तिला काही चुका करायच्या नसतात. त्या चुका म्हणजे आपलं घर एकदम स्वच्छ ठेवायचं असतं. कानाकोपरा असतील, जळमटे असतील, तुमचं जे काही घर असेल ते एकदम स्वच्छ टापटीप असलं पाहिजे. तुमच्या दारासमोर चपला असल्या नाही पाहिजे. कारण लक्ष्मी माता ज्याच्या दारासमोर चपला असतील त्या घरामध्ये कधीही प्रवेश करत नाही. तुमचं दार नेहमी स्वच्छ असलं पाहिजे. तुमच्या दारासमोर थोडीशी का होईना पण रांगोळी असली पाहिजे. तुमच्या दारासमोर रोज सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावला पाहिजे. असं ज्या घरामध्ये होतं त्या घरामध्ये माता लक्ष्मी नक्कीच वास करत आहे. हा भगवान विष्णूंचा महिना मानला जातो आणि जर तुम्ही भगवान विष्णूंची सेवा केली तर माता लक्ष्मी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होणार आहे. कारण जिथं भगवान विष्णू असतील तिथं माता लक्ष्मी ही असतेच. म्हणून तुम्हाला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. विष्णू सहस्रनाम जर तुम्हाला या विष्णू सहस्रनामाचं जर तुम्हाला सेवा करता आली तर तुम्ही ही सेवा नक्की करा. कारण या सेवेमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे. तुम्हाला मी सांगितलंच आहे की जर तुम्ही भगवान विष्णूंची सेवा केली तर माता लक्ष्मी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होणार आहे. आणि हा अधिक महिना, धोंड्याचा महिना भगवान विष्णूंना समर्पित असतो. म्हणून तुम्ही भगवान विष्णूंची सेवा नक्कीच करा. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.